अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झालाय। आमदार रोहित पवारांकडून पहिल्याच दिवशी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झालाय। दलालीची दलदल पत्रिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। सरकारचे 11 घोटाळे मांडत पहिला दिवस रोहित पवार यांनी सुरू केला। च्या बाबतीत सिव्हिल केस होती। राहुल गांधींनी त्या ठिकाणी बोलत असताना एका भाषणामध्ये मोदी आडनावावर त्या ठिकाणी बोलल्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई झाली होती तिथं त्यांना त्यांच्या खासदारकीचा राजीनामा द्यायला लागला होता, नाही तर खासदारकी त्यांची काढली गेली होती। आता दुसऱ्या बाजूला इथं क्रिमिनल केस आहे। क्रिमिनल केस अशी आहे की सरकारलाच कोकाटेंनी त्या ठिकाणी फसवलेलं आहे, म्हणजे सरकारचाच पैसा खोटे कागदपत्र दाखवून तिथं या नेत्याला तिथं खाल्लेला आहे आणि याच्यात सरकार त्यांचीच पाठराखण तिथं करते। म्हणून मी सांगतो नैतिकताचा कुठेही संबंध नसणारं हे अनैतिक सरकार आहे असं आपल्याला तिथं बोलावं लागेल। ओएसडी नेमणूकच्या बाबतीत बोलायचं झालं तर 125 पैकी 109 ओएसडी नियुक्त केले आणि बाकीचे 16 ओएसडी जे होते ते कुठेतरी सेटर होते, सेटिंग करायचे असं त्यांनी सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।